कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम.
कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ जिताजिशी जैसा तैसा पुढे आहे रे ओळसा उगवून आसा काय करणे ते करी केले होय याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे तुका म्हणे वर्मे जाणून तरती किंवा तुका म्हणे कर्मे जाळून तरसी कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पुरे सकोळ विठ्ठल नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपार अमुका पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहला धरू पावन धारू चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला
नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा मंगल भावना कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्यमूर्ती तुकोबा यांचा चाड करव्याचा चौचरणी असा हा अभंग आहे. विठ्ठल या ठिकाणी चालू असलेला हा उत्सव भगवान श्री रामचंद्र प्रभूची कथा भगवान रामचंद्र प्रभूची आचरणीय अशा प्रकारची ही कथा आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या कथेचा उच्चार आणि प्रभू रामचंद्रांच्या कथेचा आचार. आपल्या जीवनामध्ये कसं वागावं, कसं वर्तन करावं याच्यासाठी प्रभू रामचंद्रांची कथा आहे. कृष्ण चरित्र हे अत्यंत अलौकिक आहे, त्यामुळे ते चरित्र त्याचा उच्चार सांगितलेला आहे. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये 9व्या स्कंदामध्ये प्रभू रामचंद्रांचं चरित्र सांगितले आणि परीक्षिती राजाला एक उत्सुकता निर्माण झाली होती, कृष्ण चरित्र मला कधी सांगणार आहात महाराज, मला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगा. त्यावेळेला भगवान शुकाचार्य सांगतात की राजा, 9व्या स्कंदामध्ये मी तुला प्रभू रामचंद्रांचं चरित्र एवढ्यासाठी सांगितलं की हे चरित्र श्रवण करून ज्यावेळेला मनुष्य राम होतो त्याला कृष्ण चरित्र हे कळत असतं. विठ्ठल कथेमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेने भवव्यथा गाईल तो. समाधीपर्यंत ब्रह्मानंदापर्यंत नेणार ही कथा आहे. पण कथा श्रवण करण्याची पद्धत अशी आहे, सर्वांगाचं कान करावं लागतं. ज्यावेळेला आपण श्रवणासाठी येतो त्यावेळेला आपल्याला फक्त कानच आहेत. असं असेल तर ते खूप श्रवण छान असतं, नाहीतर डोक्यामध्ये अनेक प्रकारचे विचार असले आणि पुन्हा मोबाईल बरोबर असला मग काय, कधी कोणाचा मोबाईल येईल, काय होईल, काय मनात येईल, काही सांगता येत. म्हणून राजा परीक्षितीनं सर्वसंग परित्याग करून सर्वांगाचं कान केलं होतं. ज्ञानेश्वरी सारखा जो ग्रंथ आहे
गीतेसारखा जो अनमोल अशा प्रकारचा ग्रंथ आहे, अर्जुन हे सर्वांगाचं कान करतात. त्यावेळेसची जी परिस्थिती होती, अत्यंत हलकल्लोळ झाला होता त्या रणांगणामध्ये. प्रचंड आवाज होता, शंखनादाचा याचा प्रचंड आवाज झाला होता. म्हणजे सगळे आपण म्हणतो सगळ्यांचे धाबे दाणावून गेले होते, आपल्याकडे असं शब्द आहे. अशी स्थिती झाली होती. ज्ञानराज माऊली वर्णन करतात, सृष्टी गेली रे गेली, देहाची दिन थोकला. हो, जिकडे तिकडे असं वाटत होतं की प्रलय काल होतो की काय, इतका प्रचंड आवाज तिथे झाला होता. त्या स्थितीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेसारखं ज्ञान सांगतात. आणि एवढ्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये अर्जुनानं सर्वांगाचं कान केलं आणि ते ज्ञान श्रवण केलं. अर्जुनाच्या निमित्तानं गीता ग्रंथ आपल्याला मिळाला. म्हणून श्रवण करत असताना सर्वांगाचं कान करून श्रवण करावं. कारण हा जो योग असतो हा वारंवार होत नाही, अवसर बार बार नाही आले. ते तुमच्याकडे हे एसटी कॉलनी आणि स्वप्ननगरीच्या या सानिध्यामध्ये आलेलं हे आहे. इकडनं एसटी कॉलनी आहे ना, इकडं स्वप्ननगरी. योगायोगानं हे प्रांगण, पुन्हा आयोजक जे आहेत आमच्या या ठिकाणी अंजुषाताई आहेत, हे जे घडत असतं, यांच्या ज्या भगिनी आहेत शालिनीताई, त्यांचं नाव, त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ हस्तलिखित केलेला आहे, हाताने पूर्ण ग्रंथ लिहिला. मग हे जे काही असं घडून येत असतं त्याचं कारण कसं आहे, संत वाङ्मयामध्ये असं आलेलं की तिळतिळ पुण्य साचा पडे, ते हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडेन, समागम घडे संतांचा. आपण जे काही चांगलं कार्य करत असतो जीवनामध्ये, जे काही अंतःकरणातून एखाद्यावर परोपकार म्हणा, एखाद्याच्या चांगल्यासाठी आपण काहीतरी तळमळ करत असतो. जीवनामध्ये जर मनुष्य चांगले काम करत राहिलं तर ते तिळतिळ पुण्य, थोडं थोडं पुण्य असं साठत चालतं. तिळतिळ पुण्य साचा पडे, ते हे बहुता जन्मी जोडे. आणि एकाच जन्माचं नाही, अनेक जन्माची तशी सामुग्री असते. नाम तुझे वाचेशी आतुडे, भगवंताचं नाम घेण्याची आपल्याला आवड निर्माण होते. कारण परमात्म्याचं नाम एकदा जरी मुखाला आलं तरी त्याला कोटी जन्माची पुण्यही लागते. बहुता जन्मीचे सुकृत पदरी, आणि त्याचे मुखी हरी. भगवंताचं नाम हे कुणाच्याही मुखाला येत नाही. मग त्याला नाम तुझे वाचेशी आतुडे, नंतर समागम घडे संतांचा. नंतर या ठिकाणी कथेच्या निमित्तानं परम आदरणीय आमचे प्रातस्मरणीय गणेशजी शास्त्री महाराज यांची या ठिकाणी रामकथा आहे. मागे मी आमच्या हरिभक्तपरायण कवडे साहेबाकडे सुद्धा त्यांचं भागवत कथा झाली होती. यांचीच झाली होती ना? नाही, ते दुसरे होते का? कोण? बरोबर. तर या ठिकाणी ही कथा होते. भगवान रामचंद्र प्रभूचं चरित्र खूप खूप पुण्याईनं ह्या गोष्टी होत असतात. आणि सर्वांगानं जसं आपल्याला पाहिजे, कीर्तनाचा जो काही माहोल असतो तोही अगदी योग्य अशा प्रकारचा झालेला आहे. वादमकार करणारी मंडळी आहे. आमच्या हरिभक्तपरायण आमचे परमस्नेही आमचे मित्र घुगे महाराज आहेत. हा आमचा कृष्ण आहे. ही सगळी गायक मंडळी वगैरे, ही जी काही वाघसाहेब वगैरे, खाडेसाहेब, हे सगळी गायक मंडळी इथे सगळे मिळणं फार कठीण असतं. आत्ता मागच्या एकादशीमध्ये आम्ही ते जाहीर केलं, मला असं इथे कीर्तन सेवा आपल्याला करायची. तर सर्वांनी सांगितलं काही हरकत नाही, आपण जरूर करू. मग त्यांना वेळ दिल्यामुळं सगळे वेळेचं बंधन वगैरे, आणि इथे संयोजन जे करतायत त्यांनी फार वेळेचं बंधन पाळलं. वेळेचं बंधन पाळलं, बरोबर वेळेला हे सुरुवात झाली पाहिजे, व्यवस्थितपणा आला पाहिजे, या अंगानं हे सगळं घडून आलेलं आहे. आणि आपण या निमित्तानं अभंग जो घेतलेला आहे, जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे, त्या अभंगामध्ये भगवन नामाची शक्ती आणि पुन्हा तुम्हाला आम्हाला सहज आपलं वर्णाश्रम धर्मानुसार संपूर्ण काम करता करता ती साधना करता येते.
त्याला काही असं सांगितलं नाही साधू संतांनी की तुम्ही सर्वसंग परित्याग करा, अंगावर भगवे वस्त्र धारण करा, असं या अभंगामध्ये उपदेश नाही. कोणत्याच अभंगामध्ये असा उपदेश नाही. सर्वांचं कल्याण कसं होईल हे साधूंचं मनोगत असतं. म्हणून असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. तुम्हाला संसाराचा त्याग करा असं साधू संतांनी सांगितलेलं नाहीये. तुम्ही जिथे असाल, जो काही तुमचा वर्णाश्रम धर्म आहे, त्या वर्णाश्रम धर्माचं पालन करता करता ही साधना करायची आहे. कारण त्या साधनेमध्ये, भगवन नामामध्ये एवढी काही प्रचंड शक्ती आहे की तुमच्या या संपूर्ण कामामध्ये त्याचं फल, कामाचं फल तुम्हाला आनंद प्राप्त होईल. विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाचे कर्म वेगवेगळे असतात. ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे, शूद्र आहे, व्यापारी मनुष्य आहे, शेतकरी मनुष्य आहे आणि नोकरी करणारा मनुष्य. प्रत्येकाचे कर्म भिन्न भिन्न असतात. जसं जसं आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे, पण त्या कर्मामध्ये कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नये. बिनचूक संसार हा सुद्धा एक परमार्थातलाच भाग आहे. आपण जर व्यापारी आहोत तर व्यापार सुद्धा बिनचूक झाला पाहिजे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहार करायचा. समग्रीची विकणे महर्गी वस्तू. एखादी वस्तू जर आपण आली तर त्याला योग्य अशा प्रकारचं त्याच्यावर नफा घेता आला पाहिजे. काही जास्त त्याच्यावर आक्रितपणा ज्याला म्हणतो तो करता कामा नये. वस्तूची जी क्वालिटी आहे तीही चांगली देता आली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण सांभाळायच्या. उत्तम व्यवहार झाला पाहिजे. आपल्या मनाला त्याच्यापासून समाधान प्राप्त झालं पाहिजे. पुन्हा तो धन प्राप्त करून उदास विचारे वेच करी. त्या धनावर सुद्धा उदासीनता ठेवायची. कारण हे जे आहे धन, हे काही दिवसापुरतं आपल्याकडे आहे. आपल्या मृत्यूनंतर ह्या नोटा आपल्या काही कामाच्या नाहीत, काही कामाच्या नाही. मग काही दिवसापर्यंत आपल्याकडे हे आलेलं आहे तर त्याच्यावर उदास राहायचं. हे आपल्याला सगळं धन सोडून जायचंय, हे माणसाने कधीच विसरायचं नाही. आणि विचारे वेच करी म्हणजे त्याच्यावर सत्सद्विवेकानं योग्य ठिकाणी त्याचा वेच करायचा. म्हणजे धर्मकार्यामध्ये त्याचा वेच करायचा. जेवढी जेवढी आपल्यामध्ये शक्ती असेल त्या त्याप्रमाणे हे करावं. म्हणजे धनाची शुद्धी होते, मनाची शुद्धी होते, साधना माणसाला कळते आणि आपला उद्धार होतो. विठ्ठल मग व्यापार असो, एखादा मनुष्य नोकरी करत असेल, एखाद्याला जर विचारलं बाबा तुला काय पगार आहे, तर तो म्हणतो मला 50,000 आहे पण 80,000 पडतो असं. हा पडणारा पाऊस कुठला आहे? हा पडणारा पाऊस कुठून पडतोय? म्हणजे हे जे पडतो हे काय आहे? योग्य नाही, योग्य नाही. म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्याला करायची असली तर योग्य अशा प्रकारची ती झाली पाहिजे. याच्यासाठी तुकोबारांनी या अभंगामध्ये तुम्हाला फार सुंदर अशा प्रकारचा उपदेश केलेला आहे की तुमचे काम तुम्ही सचोटीनं करा. ब्राह्मण आहेत तर ब्राह्मणानं ब्राह्मी मुहूर्तावर उठलं पाहिजे. भागवतामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. एकादशी स्कंदामध्ये ब्राह्मी मुहूर्त कशाला म्हणतात? आता ठराविक ब्राह्मण आहेत की त्यांना ब्राह्मी मुहूर्त माहिती आहे. मी एका ब्राह्मणाच्या मुलाला विचारलं तुझं गोत्र कोणतं आहे? तो म्हणला आमच्या मोठ्या भावाच्या वाटेल गेलं. विठ्ठल विठ्ठल ब्राह्मी मुहूर्त म्हणजे उत्तमो तारको पेतो. उत्तमो तारको सर्व तारांगण आहेत. 4 वाजेची वेळ, पहाटे 4 वाजेची वेळ आहे. त्यावेळेला उठावं, स्नान संध्या वगैरे, भगवत ध्यान, गायत्री मंत्र हे सगळं पवित्र अवस्थेमध्ये ते करावं. ही जबाबदारी आहे, ही जबाबदारी आहे. अशा प्रकारचं हे सगळं आपण केलं पाहिजे. क्षत्रिय असेल तर क्षत्रियाची जबाबदारी आहे. त्याला त्या ठिकाणी हे सगळे युद्धाच्या नीती वगैरे सगळ्या माहिती असल्या पाहिजे. त्याला दानपट्टा काय, अमुक काय, तमुक काय, घोडेस्वार वगैरे हे सगळं त्याला होता आलं पाहिजे. त्याचं प्रशिक्षण त्याने घेतलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत. वैश्य आहे त्याने व्यापार व्यवस्थित केला पाहिजे. सगळ्या गोष्टी
हे जे जे गोष्टी आपल्या वाट्याला आलेले आले भागा ते करीतो नाम तुझे उच्चारित. पण तुकोबाऱ्यांचं सांगणं असं आहे की बाबा तुम्ही हे सगळं कर्म करत असताना फक्त तुम्ही राम नामाचा उच्चार ठेवा. कारण तुमच्या हातापायानं कामं चाललेले, तोंडाला काय काम. कमल मुख राम भजन को दिया. हे कमलासारखं तोंड तुम्हाला दिलंय भगवंताने, ही जीभ दिलेली. राम नाम घ्यायचं, आपलं काम करत राहायचं. पुरुष आपलं काम करत असेल, कोणी व्यापार, कोणी शेती, कोणी काही, पण भगवंताचं रामस्मरण करता येतं. महिला मंडळी स्वयंपाक करतात, ड्युट्या करतात. नामस्मरणाला काही कुठल्याही प्रकारची अडवणूक नाही का. असं पोळ्या लाटताना नाम घेता येणार नाही का? नाही नाही, सगळी एनर्जी तिथंच खर्च होऊन जाते. तर राम राम कधी म्हणायचं असं काहीच नाही ना, असं काहीच नाही. पण आपल्याला ती आतून आवड असली पाहिजे ना. आतून आवड हे सिरियल बघायची. एकीकडे स्वयंपाक चालू, एकीकडे सिरियल चालू. त्याच्यात काही बरी वाईट घटना झाली तर हिला तळमळ होते, अरे अरे अरे. असं व्हायला नव्हतं पाहिजे. म्हणजे जसं काय तिचे नाते गोतेच येते सगळे, इतकी तळमळ. सिरियल बघताना एका महिलेचे कानातले तोडून नेले तर तिला भान नाही, इतकी त्याच्यात तल्लीन झाली होती. आपण हे काम करत असताना आपल्या मुखाला ती एक आवड लागली पाहिजे. सततम कीर्तयन्तो माम. सततम कीर्तयन्तो माम. तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे. जे नामचे नाही पापाचे आहे शिके. या नामसंकीर्तनामध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे की संपूर्ण जगतामध्ये एवढे पाप नाहीत जेवढं नामात शक्ती आहे. नाम हे सर्व पापाचं भस्म करणार आहे. जळतील पापे जन्मांतरीची. नामसंकीर्तन साधन पै. जळतील पापे जन्मांतरीची. संपूर्ण पाप भस्म करण्याची शक्ती त्याच्यामध्ये. मग आता मला सांगा, नामस्मरण केल्याने जर पापच संपलं तर मग प्रायश्चित्त कुणाला द्यायचं? कारण पाप आहे तर प्रायश्चित्त आहे. जसं मांजर मारली तर सांगतात तुम्ही सोन्याची मांजर करा, आहे की नाही. अमुक विधिविधान आहे बाबा, हे तुमच्याकडून पाप घडलेलं आहे, याचा असं विधी तुम्हाला करावं लागेल, अशी पूजा करावी लागेल. पण आता नामस्मरण जर पापच भस्म केले तर प्रायश्चित्त कोणाला देणार? आम्ही विनोदानं सांगत असतो, एका खेड्या गावामध्ये एक डॉक्टर आले आणि एक दोन खोल्या घेतल्या, दवाखाना उघडला, बोर्ड वगैरे लावला. पण ते गाव इतकं चांगलं होतं, 1000 वस्तीचं गाव होतं. पण सगळे व्यायाम करणारे लोक, महिला पुरुष सगळे सकाळी फिरणारे, प्राणायाम करणारे, व्यायाम करणारे, दूध पिणारे, खारीक खोबरं खाणारे, थंडीचे लाडू, असे ते लोक होते. सगळे तंदुरुस्त, सगळे तंदुरुस्त. आता यांनी दवाखाना उघडला, तिथे बसायचे ते, जेवढा वेळ बसायचे तेवढा. एकही पेशंट नाही, एकही पेशंट नाही. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, एकही पेशंट. डॉक्टरांनी सांगितलं मी इथं कशाला आलो असेल. आणि मग 6 महिन्यानंतर एक मनुष्य त्यांच्या दवाखान्यात गेला. त्याला पाहिल्यानंतर यांना आनंद झाला, भाऊ इतक्या दिवसानं का होईना पण एक पेशंट आपल्याकडे आला. म्हणजे जसं काय एखादा नवीन जावई यावं, इतक्या आदरानं त्याला या 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 बसा बसा, खुर्चीवर समोर बसा बसा बसा. हा बोला, काय होतं तुम्हाला? म्हणजे मला कशाच काय होतंय? मग तुम्ही आला कशाला हे सांगा ना. मी हे सांगायला आलो की आमच्या गावामध्ये इतकं चांगलं वातावरण आहे, इतकं चांगले हवामान आहे, चांगलं खायला प्यायला आहे. तुम्ही अजून 2-3 वर्ष राहा, तुम्ही पण सुधरून जाताल. हे सांगायला आलो म्हणले मी, हे सांगायला. म्हणजे आपला दृष्टांत संपला. ज्या गावात रोगच नाही तिथं तुम्ही औषध कोणाला देणार? तसं नामस्मरणाची एवढी शक्ती आहे की संपूर्ण पाप भस्म होतात. तर मग प्रायश्चित्त काही संपलं, प्रायश्चित्ताचा विषय संपला. इतकं त्या ठिकाणी फलदायी असलेलं नामस्मरण आहे. तेही पुन्हा सतत आणि आपलं व्यापार, आपलं कर्म करत असताना घेता येतं. ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून या अभंगामध्ये त्याची फलश्रुती सांगितलेली आहे. ते पहिल्या कड्यामध्ये वर्णन केलेलं आहे.
कामा भवश्रम सुख होईल दुःखाचे. काम या शब्दाचा अर्थ कर्म. नाही तर काम म्हणून आपण म्हणतो बा हे काम करायचं ते काम करायचं, ते काय कामाची यादीच आहे. मग कामाची यादीच आहे, उठल्यापासून अगदी कामच काम आहेत. मंत्र न जपशी काय. ज्ञानोबारांनी 12 अक्षरी मंत्र सांगितलं होतं, ओम नमो भगवते वासुदेवाय. पुन्हा साधू संतांनी मीटिंग घेतली, म्हणले कलियुग आहे, लोकाला एवढी टाइम नाही 12 अक्षर म्हणायला. बरेच लोक म्हणतात आम्हाला मरायला फुरसत नाही. मग त्यांनी 12 अक्षर कधी घोकायचे, म्हणले मग आता 12 निम्म 6 करू. म्हणून त्यांनी रामकृष्ण हरी हा मंत्र काढला. पण मग परत विचार केला, रामकृष्ण हरी हे करतील याचा काही भरोसा नाही, म्हणून 6 निम्म 3 केलं. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ. विठ्ठल विठ्ठल म्हण. पुन्हा त्यांनी विचार केला एखादा शब्द कमी करू. काही सांगता येत नाही यांचं करतील का नाही करतील, कारण भलते बिझी झालेले लोक आहेत. मग आता फक्त 2 अक्षराचे काम आणि मुखी म्हणा राम राम. आता याच्यापेक्षा काय करायला पाहिजे सांगा तुम्ही. फक्त तुम्ही राम राम म्हणा, बाकी काही नाही. कारण या राम शब्दामध्ये 3 शक्ती आहेत. त्याच्यामध्ये अग्नितत्व आहे, त्याच्यामध्ये चंद्रतत्व आहे, त्याच्यामध्ये सूर्यबीज. रामनामामध्ये खूप प्रचंड शक्ती आहे. या अग्नितत्वानं काय होतं, आपण राम रामाचा उच्चार केला ना तर अग्नितत्वानं पाप भस्म होतात. मागचे संपूर्ण पाप भस्म होतात. पापाची वासना संपते. पुढे पापाची वासना संपल्यानंतर मनुष्याकडून पाप घडत नाही. असं तुम्ही जर प्रेमानं म्हणत राहिला तर, हे रामनाम जर घेत राहिला तर त्याच्यामध्ये अग्नितत्वानं पाप भस्म होतात. आणि सूर्यबीज जे आहे, सूर्यतत्व आहे, त्याच्याने तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं. राम म्हणजे काय, राम म्हणजे काय, ज्ञान प्राप्त नाही झालं तर मग मनुष्य काही असं भडकल्यासारखं बोलत असतो. आपण तर आता बघतोय त्या ह्याच्यावर मोबाईलवर की राम असा होता, राम तसा होता. हे सगळं अज्ञानाचं लक्षण आहे. शक्तीच्या बाबतीमध्ये अशी भाषा नाही वापरायला पाहिजे, असं नाही बोलायला पाहिजे. पण अज्ञानी लोक आहेत, अज्ञानी काही बोलतील. तुम्हाला सगळ्यांना नाव पण माहित आहे, पण मला असल्याचं नाव सुद्धा घ्यायचा कंटाळा येतो. विठ्ठल कारण वाया वाढविता वाणी शिनेल. काही माणसाचे नाव घेतलं तरी वाणीला शीन येतो, म्हणून त्यांचं नाव सुद्धा घेणं चांगलं नाही. की ज्यांना राम काय हे कळत नाही, आणि आपल्या जसं काय आपला मित्र आहे अशा हिशोबाने लोक बोलत राहतात. जास्त बुद्धीचे दिवे पाजळत राहतात. अतिशहाणा त्याचा काम, अतिशहाण पण म्हणतात त्याला. तर हे जे या रामनामामध्ये ह्या 3 प्रकारच्या शक्ती, सूर्यतत्वानं तुम्हाला राम काय आहे हे कळतं. संपूर्ण ब्रह्मांडाची जे निर्मिती करतात, ब्रह्मांडाचं रक्षण करतात, आणि प्रलय कालामध्ये सर्व त्या ठिकाणी प्रकृतीमध्ये जे विलीन करण्याची ह्या सगळ्या शक्ती ज्यांच्याकडे, ते राम आहे. ते राम आहे. राम हे तुम्ही एकदा जाणून घ्या. ते सूर्यबीजानं तुम्हाला राम काय हे कळतं, आणि चंद्रबीजानं त्रिविध तापाची शांती होते. अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक असे आपल्या मागे 3 प्रकारचे ताप लागलेले आहेत. त्रिविध तापाचा लागला ओनवा. हे 3 तापानं मनुष्य होरपळून निघालेला आहे.
आधी भौतिक ताप आहे. कोणी काही आपल्याला बोललं, एखादा शब्द मनाला बोचला तर माणसाला दिवस गोड लागत नाही. संध्याकाळच्या वेळेला बोललं तर रात्र रात्र झोप येत. असे काही माणसाला अंतःकरणामध्ये काही गोष्टी टोचतात. एक महिला तर म्हणली, मी मरल पण त्या सुनेचं बोलणं विसरणार नाही, अशी म्हणली. म्हणजे इथपर्यंत ते म्हणाला. असे एक तापच आहे आपल्या मागे. नाना प्रकारचे शरीरामध्ये आजार आहेत. लहान लहान मुलांना बोलू नका, मागे बसा, मागे बसा. त्यांना बोलायला नका लावू. नाना प्रकारचे आजार आहेत, त्याचा सुद्धा तापच असतो. आजार झाल्याने काही कोणाला आनंद थोडंच होतो. मागे आता कोरोना येऊन गेला तर कोणी असं म्हणत होतं की मला पण होऊ द्या म्हणून, मी सत्यनारायण घालीन, असं कोणी म्हणत होतं का? मला दुःख व्हावं, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीव. मला एखादा आजार व्हावा असं कोणालाही वाटत नाही. पण त्या होणाऱ्या आजाराचं दुःख असतं आणि ते माणसाला सहन करावंच लागतं. म्हणजे त्रिविध तापाची शांती करणार आहे नामस्मरण. आजाराचं जे दुःख आहे, नामामध्ये जर मन रंगलं तर आजाराला मनुष्य विसरतो. बघा, एखाद्या माणसाला जर ताप आली तर तो हा हा असं करत असतो. खूप ताप आली, खूप ताप आली असं तो बोलत असतो. पण त्याचा जर एखादा जिवलग मित्र त्याला भेटायला आला आणि त्यांच्या गप्पा एकदा रंगल्या की तो त्या तापेला काय करतो, विसरून जातो. अरे तू आल्यामुळं मला काही ध्यानच नाही राहिलं, माझं दुःख राहिलं म्हणून गप्पा रंगून जातात. का तर मन त्याचं तिकडे काय झालं, डायव्हर्ट झालं, म्हणजे तिकडं मन गेलं, त्याच्यात ते रंगलं. तसं नामस्मरणामध्ये ज्याचं मन रंगून गेलं त्याला शारीरिक दुःख सुद्धा एवढे जाणवत नाही. आध्यात्मिक, आधिभौतिक, अधिदैविक, अतिवृष्टी, अनावृष्टी हे अधिदैविक ताप आहेत. अशा प्रकारचे आलेले संकट सुद्धा त्याला जाणवत नाहीत. म्हणून ही रामनामामध्ये शक्ती आहे. आणि साधू संत म्हणतात, तुमचं काम करत असताना कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, हे तुम्ही राम राम म्हणत राहा. याचं फल काय म्हणले, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. याच्याने तुमचं भवश्रम जाईल. भव या शब्दाचा अर्थ जन्म आणि मरण. भव या शब्दाचा अर्थ जन्म आणि मरण. भयानक असं हे दुःख आपल्या मागे लागलेले. किती वेळेला जन्मायचं आणि किती वेळेला मरायचं. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित, नित्य भावे फजित, नित्य भावे फजित. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित. किती हे जन्म मरणाचं भयानक दुःख आहे. इथे काहीतरी मनुष्य संसारात मन गुंतून गुंतून राहतो. अंतकाळाच्या वेळेला एखादी गोष्ट डोळ्यासमोर येते, पुन्हा त्या वासनेनुसार त्याला जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेचा. कशात मन राहील काही सांगताच येत नाही. जर आपण रामनामामध्ये मन गुंतवलं नाही तर संसारातली कोणती तरी एखादी गोष्ट डोळ्यासमोर उभे राहते, त्याच्यात मन राहतं, चालले. परत तो जन्म घ्या, पुन्हा जन्म, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हे अंतकाळाचा वेळेला क्षण फार महत्वाचा आहे महाराज. जसं फोटो काढायला आपण बरंच सजून धजून जात असतो आणि मग ते फोटो काढणारे म्हणतात चांगलं बसा व्यवस्थित, आणि ते मग कॅमेरा वगैरे सेट झाला की मग म्हणतात स्माईल स्माईल. त्याला सांगतात थोडं हसरा चेहरा कर, आणि मग त्यावेळेला ते नेमके त्याच्या नाकावर माशी बसते. नाकावर माशी बसल्यानंतर त्याला काय वाटतं, असं जर उडवलं तर ते फोटोत येईल, असं मध्ये हात येईल. मग त्याने काय केलं, जागेवर असं फुर केलं तर नाकातलं मटेरियल बाहेर, आणि फ्लॅश ओढला गेलं. ते बाहेर येणं आणि फ्लॅश ओढणं त्याच क्षणाला. आणि मग कसा फोटो आला असेल, आणि मग त्या फोटोग्राफरला म्हणतो, काय भद्दा फोटो काढला, तुला काही कळत नाही. मला काही कळत नाही. त्या क्षणाला तुझी जी अवस्था आहे तसा तो फोटो आहे ना. तसा अंतकाळाचा क्षण फार महत्वाचा आहे. त्या क्षणाला तुमची काय परिस्थिती आहे, काय वासना आहे, त्याला फार मोठं महत्व असतं. आजीबाई थकल्या होत्या, कधी शुद्ध कधी बेशुद्ध असं पडत होत्या.
लांबून नातू आला भेटायला. एक खोली होती, त्या खोलीमध्ये त्या झोपल्या होत्या. नातू आला, आजी मी आलो, आजी मी आलो. हा बाबू, बाबू आला. तेवढ्यात मग लाईन काय गेली, अंधार पडला, कंदील लावला. मग तो बाबूला म्हणाला 5-10 मिनिटं इकडे तिकडे बोलणं. तिला कधी शुद्ध कधी बेशुद्ध, कधी शुद्ध बेशुद्ध. पण 10 मिनिटांनंतर ती आजी म्हणायला लागली बाबू, असं खून करायला. त्याला काय वाटलं की कुठंतरी आजीचं कुठंतरी सोनं नाणं डबुलं आहे. आणि आता हे मला सांगायचं हिला, पण काही हिच्या लक्षात येईना, हिला बोलता येईना. पुन्हा राहून अरे आजी सांग लवकर, सांग लवकर, कुठे बाबू, एवढंच. मग त्याला काय वाटलं काहीतरी आपण खर्च करून हिला 2 शब्द बोलता एवढं प्रयत्न करू. वैद्याला आणलं. म्हणले अहो, हिला 2-3 शब्द चांगले बोलताय, असं काही आहे का तुमच्याकडे औषध? म्हणले 1000-1 रुपये खर्च येईल, सोन्याची मात्रा करून घासून द्यावं लागतं, सुवर्ण गुटिका ते द्यावी लागते म्हणे. जिभेला थोडा तावटपणा येतो, 2-4-5 शब्द बोलू शकते. म्हणले 1000-1 रुपये खर्च येईल. अहो म्हणून लागू द्या ना, 1000 रुपयांनी काय फरक पडणार आहे? जर समजा 5-50 तोळे सापडलं तर काय महाग आहे, आज आपलं कामच होऊन जाईल ना. म्हणून त्यानं ते खर्च केला. आणि जशी मात्रा दिली तशी आजी थोडी बोलायला लागली. सांग सांग आजी कुठे? अरे बाबा किती वेळ झाला, लाईन आली, कंदील विझवा म्हणून राहिली. यम यम वापि स्मरण भावम. हा, यम यम वापि स्मरण भावम. जशा भावानं मनुष्य शरीर त्याग करतो त्याप्रमाणे पुढे त्याला त्या योनीमध्ये जन्माला यावं लागतं. म्हणून हा याला भवश्रम म्हणतात, भवसमुद्र म्हणतात, कोणी माया नदी म्हणतं. गीतेमध्ये याचं वर्णन माया नदी म्हणून आलेलं आहे. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया, माया नदी म्हटलेलं आहे. जन्म मरणाचं चक्र आहे आणि हे फार फजिती होणारं चक्र आहे. या देहात तरी आपल्या सुखसोयी आहे, आपल्याला बोलता येतं, मला अमुक लागतं तमुक लागतं. पुढे जर आपल्याला बैल व्हायची पाळी आली, डुक्कर व्हायची पाळी आली, तर तिथे काय बोलता येतं का सांगा तुम्ही? शेतकरी कधी कधी बैलाला विनाकारणही मारत असतो, काही कारण नसतानाही त्याचे शेपूटपूर गाळत असतो. चल ना, उगाच विनाकारण मारत असत, अकारण. कधी कधी आपल्या कुत्र एखादं चूप बसलं तरी आपण चालता चालू हाडणं, उगे तू काय त्याच्यात हे काही घेणं नाही देणं नाही, काही नाही काही. पण त्या योनी चांगल्या नाही, त्या याच्यामध्ये फार अवघड आहे. काही त्यांची राहायची व्यवस्था आहे का, त्यांना काही एअर कंडिशन आहे. जसं आपले सुखसोयी, आपण गाडीत 4 व्हीलर गाडीत सुद्धा चांगलं बसत नाही, त्याच्यात लगेच गेल्या लगेच बटन झालं. पण नुसतं थंड बटन नाही, त्याच्यात गरम पण आहे. थंडीच्या दिवसात गरम, गरमीच्या दिवसात थंड, इतक्या सगळ्या सुखसोयी या देहात आहेत. दुसरा देह घेतल्यानंतर कशाच्या आल्या सुखसोयी महाराज? आणि ते देह घेतल्याशिवाय मग पर्याय नाही. जर तुम्ही राम राम नाही म्हटले, तुमची सार्थकता करून नाही घेतली, तर मग खंतीने तेन करा होणे गाढव कुत्रा. पुढे तुम्हाला गाढव पण व्हावं लागेल, कुत्रा पण व्हावं लागेल, मांजर पण व्हावं लागेल. कुठलाही देह तुम्हाला मिळू शकतो. मग एकदा नाही, किती काही वेळा फिरा, किती काही वेळा फिरा. म्हणून जो शहाणा आहे तो जागा होत असतो. प्रातस्मनी वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर सांगायचे बरं एक गोष्ट, मला आठवली म्हणून सांगतो. ते म्हणायचे एका माणसाची बायको हरवली, तो शोध करायला लागलाय. अहो माझी बायको पाहिली का, हो माझी बायको पाहिली का, असं विचारायला लागला. 5-6 लोकांना विचारलं, तर मग एका जणांनी विचारलं, म्हणले तुझ्या बायकोचं नाव काय? म्हणले फजिती. फजिती नाव होतं. तुझं काय नाव आहे? म्हणले माझं नाव बेवकूफ आहे. म्हणले तू घरी जा आता, तुझी बायको बरोबर येईल. कुठं जात नाही. म्हणले तू जर बेवकूफ येणार, फजिती सोडून तुला कुठंच जात नाही. हो, ती येणार म्हणजे येणारच. हो, माणूस शहाणा असलं तर तिकडे फजिती येत नाही, पण बेवकूफला ती सोडतच नाही. विठ्ठल तसा हा भवश्रम आहे. जाईल भवश्रम, राम नामानं तुमचं या ठिकाणी भवश्रम जाईल आणि सुख होईल दुःखाचे. या ठिकाणी जे काही तुम्हाला संसारामध्ये अनेक प्रकारच्या दुःखाचा सामना करावा लागतो, पण ते तुम्हाला दुःख हे दुःख रूपानं वाटणार नाही.
रामनामाची प्रबल शक्ती वाढली ना तर दुःख वाटणार नाही. अनेक साधू संतांच्या जीवनामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये जे संसाराचे त्यांना झोके बसले त्याचं त्यांना काहीही दुःख झालं नाही. जगद्गुरु तुकोबरायांचं चरित्र तुम्ही वाचा की त्यांना दुष्काळी परिस्थितीमध्ये फार त्यांचे हाल झालेले आहेत, फार हाल झालेले, पण त्यांना त्याच्याविषयी काही दुःख नव्हतं. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही. ज्ञानोबरांच्या जीवनाकडे तुम्ही बघा. अगदी बाल्यावस्थेमध्ये माता पित्याने देहांत प्रायश्चित्त घेतलं. बाकी मग इतर समाजाने, ब्रह्मवृंदाने वाळीत टाकलं. शिव नको, शिव नको. किती फजिती होती, किती फजिती होती. हे सगळं असून सुद्धा ज्ञानोबरांचं तुम्ही जीवन बघा, ते आनंदी जीवन, आनंदी जीवन. त्याचं कारणच ते आहे की ज्यांचं नाममय जीवन झालेलं आहे त्यांना या बाकी संसाराच्या दुःखाचं काही वाटत नाही. भक्त प्रल्हादाची कथा तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती. कितीतरी त्या हिरण्यकश्यपूने क्लेश दिले पण त्यांना एकाही गोष्टीची भीती वाटली नाही. त्याचं कारण काय? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कारण रामनाम अधिक प्रमाणामध्ये असल्यामुळे त्याचं फल प्राप्त होतं. तुम्ही काय करता त्याचं फल तुम्हाला मिळत असतं. तुम्हाला हे माहिती आहे का, मोसंबीचे जी कलम असते ती कुठे बांधतात? इडलिंबूच्या झाडात. आणि इडलिंबूचं जे रोपटं असतं ना, ते जर तसंच वाढून दिलं तर त्याला आंबट फळ लागतं, आंबट फळ लागतं. पण त्याच्यावर जर अशी कलम बांधली मोसंबीची तर फळ गोड लागतं, मोसंबी लागतं. तसं हे जे आपण कर्म आहे, काम, कर्माचं फळ दुःख आहे. तुम्ही जर संसारातले नुसते कामच करत राहिला तर वृद्धापकालामध्ये त्याचं सगळं गणित दुःखच आहे. वृद्धापकालामध्ये तुम्ही इतका पैसा मिळवला पण तो पैसा तुम्हाला सुख देईल याची काही गॅरंटी नाही. इतकं मुलाबाळाला तुम्ही सगळं जपलेलं आहे पण मुलं बाळ तुम्हाला गोड बोलतीलच याची काही गॅरंटी नाही, याची काही गॅरंटी नाही. पण बरेच वयोवृद्ध माणसं म्हणतात, बाबा इतकं लेकरा बाळाला केलं पण पोरग बरोबर बोलत नाही, आणि पोरगच बरोबर नाही तर सून काय बरोबर बोलणार. असं आहे, तसं आहे. पैशाचं त्यांना सुख मिळत नाही. ते कर्माचं फल हे दुःख आहे. पण त्या कर्माला जर रामनामाची कलम बांधली, कर्माचं फल दुःख आहे पण रामनामाचं फल सुख आहे. जसं त्या ठिकाणी मोसंबीची कलम बांधली तर मोसंबी येते, तसं तुम्ही तुमच्या प्रत्येक कर्मावर रामनामाची कलम बांधा. फल कशाचं मिळेल तुम्हाला? रामाचं मिळेल का कामाचं मिळेल? रामाचं फळ मिळेल. रामाचं फळ आहे आनंद, रामनामाचं फळ आहे आनंद, कामाचं फळ आहे दुःख. कोणताही संसारिक मनुष्य असू द्या आणि कितीही त्याने संसारामध्ये राबू द्या, पण त्याच्या म्हातारपणात त्याला विचारायचं तुझ्या पदरात काय पडलं, तुझ्या पदरात काय आलं म्हणून. एवढं तू सगळ्या लेकरा बाळाला केलं तर कधी तुझ्या मुलांनी सांगितलं की बाबा तुम्ही खूप केलंय, आता चौफळ्यावर बसा आणि आम्ही तुम्हाला झोके देतो, जो 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 रे म्हातारे. असं कधी झालंय का? काही सुख नाही, काही सुख नाही महाराज. अशा प्रकारची ही स्थिती आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. वृद्धापकाळात माणसाला कळतं आणि अंतकाळाच्या वेळेला तर मग तुम्हाला निश्चितच कळेल की कोण आपलंय म्हणून.
कळोईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ. तुकोबरांच्या अभंगातलं हे दुसरं कडवं आहे. पहिल्या कडव्याचा भाव असा आहे की कामामध्ये काम काही म्हणा राम राम. तुमच्या वाट्याला आलेलं कर्म करत असताना विशेष रीतीनं रामनामाची आवड ठेवा. सामान्य रीतीनं प्रपंच बघायचा. प्रपंचाकडे विशेष भावानं बघायचं नाही, कारण त्याच्यातली एकही गोष्ट आपल्या बरोबर येणारी नाही. फक्त ते गरजेपुरतं त्याची गोष्ट बघायची. पुरणपोळीचं जेवण असलं तर त्याच्यात ठेसा ठेवलेलाच असतो, चटणी ठेवलेलीच असते. मग काय नुसती चटणी भरता, ते तुम्हाला बोट लावायला ठेवलेली. फक्त कधी मध्ये गोड खाऊन तोंड फिरलं तर काय लावायचं, बोट. तसा हा संसार बोट लावण्यापुरता ज्याने ठेवलाय त्याचं जीवन आनंदी होतं. पण जर काही माणसं त्याच्याच मागे लागली, हाय पैसा हाय पैसा हाय पैसा, बस रात्रंदिवस त्याच्यातच माणसं गूढ झाले, तर त्याचं फलित तुम्हाला वृद्धापकालामध्ये कळेल. नाही वृद्धापकालामध्ये कळाल तर मग अंतकाळाच्या वेळेला तर लगेच जिकडं तिकडं व्हायच्या वेळेला कळेल तुम्हाला. एखाद्याचं कुटुंब चांगलं असतं, म्हातारपणात विचारतात मुलं बिलं, असं एखाद्याचं असतं, पण ते पण 100-200 एखाद्याचं उदाहरण असतं. नाही तर बऱ्याच लोकांना तर म्हातारपणातच गणित कळून जातं की याचं काय उगाच केलं रे बाबा. आणि मग आम्हाला म्हणतात, बाबा महाराज मला विष्णू सहस्रनाम शिकायचं. आता हा तर तुला एक तरी उच्चार धडाचा करता येतो, एक तरी शब्द तुला धडाचा बोलता येईल का? अहो ते शिकायला फार अवघड आहे. संस्कृत काय एवढं सोपं आहे का? आम्ही एका मुलाला सांगितलं होतं, म्हण हातवई ताना तताईना. तो म्हणतो हातय विना ताना असं काहीतरी म्हणायचं. 10 वेळेला सांगितल्यानंतर तो शेवटीच वैतागून मला हातपाय ताणले तरी आहे ना. कशाचा हातवाई ताना तताईना. आणि आता म्हणतो मला विष्णू सहस्रनाम शिकायचं होतं. मग काही एक म्हातारी माझ्याकडे आली, म्हणले बाबा, म्हणलं काय, दिंडीला जाऊ का? मला पंढरपूर जायचं होतं. म्हणलं तिथं फार गतीनं चालतात लोक, तुम्हाला एवढं चालत? मग त्याच्यामुळे विचारू राहील तुम्हाला. मला चालता येत नाही बरोबर. म्हणलं मग त्यांना, त्या लोकांना ताप करायला चालली तू आता? त्यांना तर नीट जाऊन दे ना. का त्यांच्या दिंडीत जाऊन अडथळे करायचे की म्हातारी कुठे आहे म्हातारी कुठे, त्यांनी तुलाच पाच बसायचं का? हो म्हणले ती मागच्याच गावात राहिली. हा ना, योग्य वेळेला सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे की नाही? जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालाव्या पाय. हातात शक्ती, पायात चालण्याची शक्ती आहे. तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. तारुण्यामध्ये ह्या गोष्टी करा. वृद्धापकालामध्ये आपलेच इंद्रिय आपल्या विरुद्ध पार्टीला उभे राहतात. आपलेच कान आहेत, पण ते म्हणतात तुम्ही काही करा, मशीन बसवा,
तर काही करा, आम्ही ऐकायला तरी कमी नाही. हो, डोळे म्हणतात आम्ही कुठली आता गोष्ट पाहून तुम्हाला सांगणार नाही हे कोण येते. हो. मग ते डोळे असे किलकिल होतात, कोण? गजा भाऊ आहे का? नाही नाही नाही, गजा भाऊ नाहीये, यशीनाथ आहे. बार बार बार, मला वाटलं गजा भाऊच. म्हणजे डोळे काम करत नाही, हातपाय काम करत नाही, अशी स्थिती होती. आणि एखाद्याचं जर मुलं चांगले असले तर ठीक आहे, त्याची जोपासना करतात, पण शेवटी तर अंतकाळ प्रत्येच्या मागेच आहे की नाही. शरीर तर सगळ्याला सोडून जायचे, कारण या शरीराच्या मागे 6 प्रकारचे विकार लागलेले असतात. असते, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षयते, विनश्यते, असे 6 प्रकारचे विकार या शरीराला लागलेले. लहानपणापासून हे बदल होत चालतो. कधी माणसाचं पांढरं केस झाला कधी कळत नाही. थोडेफार असले तर माणसं तोडायचा प्रयत्न करतात. पांढरं केस कोणाला आवडत नाही. सुरुवातीला ज्या वेळेला त्यावेळेला तेवढा कटक्कन तोड, पण ज्या वेळेला त्याची संख्या वाढते, संख्या वाढल्यावर काय करणार? मग बहुसंख्येला मानवच लागतं ना. आता मतदान वाढलेलं आहे, मग त्याला विलाज नसतो, मग त्याच्यावर एक नवीन विलाज आता. हेअर डाय म्हणजे डागडुजी. डागडुजी चालू आहे. हेअर डायने असं वाटतं की अभि तो मैं जवान हूं, असं वाटायला लागतं त्याला, पण तसं काहीच नसतं. तसं काहीच नसतं, त्या स्वतःलाच असं वाटतं. हो, पण तसं काही नसतं. तर हे सगळं बदल चालतं. शेवटी अंतकाळ तर प्रत्येकाच्या मागे कधी ना कधी तुमची या ठिकाणी सुट्टी होणार आहे. मग त्यावेळेला तुम्ही हे सगळं केलेलं, शेखी तो पांडवा, हो, हा 5 वेळावा शेखी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केला के घेऊसावा शिनू आपला. हो, हे पंचभूताचं सगळं हे तुमचं हे शरीर पडायच्या वेळेला सगळा तुम्ही हिशोब तुमच्या डोक्यात, जेवढं आपण केलेलं आहे. काही आपण त्या ठिकाणी संसाराच्या गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत. आता त्याचं काय गणित आहे? सगळं सोडायची पाळी आली. ज्याच्यावर आपलं एवढं प्रेम केलंय, आपले मुलं बाळ वगैरे सगळी सोडायची पाळी आली. त्यावेळेला काय माणसाला वाटत असेल की रात्रंदिवस त्याच्यावर प्रेम केलं, ती गोष्ट सोडावं वाटत नाही, पण सोडल्याशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती होती. म्हणून तुकोबाराय तुम्हाला जागा करतात, कळो येईल अंतकाळी. तुम्हाला अंतकाळच्या वेळेला येईल प्राण प्रयाणाच्या वेळी. प्राण प्रयाणाच्या वेळेला मनुष्याचं मन जर राममय नाही झालं तर मग सगळं इकडं अडकून जातं माणसाचं मन. त्यावेळेला तुम्हाला कळेल याच्यातलं काही आपल्याबरोबर आलं नाही. सगळंची सगळं इथं ठेवून चाललोय आपण आता. धनानी भूमो पश्वश्य गोष्टी भार्या गृद्वारी जनस्मशाने ध्यश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीवेका. काही बरोबर येत नाही, अशी स्थिती माणसाची असते. आणि बऱ्याच माणसाला अशा प्रकारचा एक भ्रमच असतो की सगळे माझे, सगळे माझे. अहो महाराज, तुम्ही एवढं बोलता, एवढी माझी बायको मला जीव लागते, मी 2 दिवस पुढे गेलो तर ती भाकर खात नाही, असं त्याला वाटत असतं. तसं नाही रे भाऊ, तसं नाही येते. तो आपल्या मित्राला सांगायचा, हो एवढी माझी बायको इतकं लक्ष देते की तुम्हाला काय सांगायचं, सीता मंदोदरी तारा त्याच्यात नंबर धरा म्हणलं तरी चालेल, इतकी चांगली. मग तो म्हणला, अरे तू म्हणतोय तू येईपर्यंत जेवण करत नाही, असं करत नाही, तसं करत नाही, आणि एवढं वजन कसं काय वाढलेलं दिसू राहिलं. तू म्हणते 2-2 दिवस खात नाही, अमुक तमुक नाही, हे तर काटा तुटायची पाळी आहे म्हणले. इतकं वजन कसं काय वाढलं? काहीतरी कुठंतरी पाणी मोडतं. मित्रा, तू काहीतरी, तुला कळत नाही रे, तू थोडा भाळा नाही रे, भाळा नाही, तुला काय सांगा, खूप तिचं प्रेम आहे माझ्यावर. तो म्हणला, तू कुठे कामाला? म्हणले अमुक कंपनीला. तू काय कर म्हणले, तिकडे काय काम करतो? काही नसलं म्हणले, मी ती कंपनीला भेट देतो, नंतर कोर्टात जात असतो, काही वकिलाकडे वगैरे सगळे कामं असतात, हे सगळं माझे तिथल्या कंपनीच्या काही केसेस वगैरे असतात, हे सगळं काम मी करत असतो. एके दिवशी फक्त तिला सांग की मी चाललो म्हणून ड्युटीला, आणि ती रोज म्हणायची ड्युटीला निघाले, अहो तुम्ही संध्याकाळी फार उशीर करत जाऊ नका, मला भूक लागून जाते, माझ्या तोंडाला कोरड पडते, तुम्ही येईपर्यंत मी पाणी पण पित नाही. आणि त्याला ते खरंच वाटत होतं ना. मग त्या मित्राने सांगितलं, तू काय कर, फक्त एके दिवशी गेल्यासारखं कर,
मागून जाय, त्या भिंतीच्या कपाराला धरून वर जाऊन बस म्हणजे. आणि वरच्या ते जे धूर यायचं झरोका आहे ना, तो जिथं चुलखंडी खाली ते स्टोव गॅस काय असेल तिथं बस म्हणले, नुसतं तिथंच बसून राह म्हणले दिवसभर. एक दिवस होऊ दे तपश्चर्या आणि पाय काय काय करू राहिले. त्याने ते ऐकलं, जाऊन बसला. जसे तो गेल्याबरोबर महाराज तिनं काय केलं, बासमती भात काढला, वाटीभर बासमती भात शिजवला. चांगल्या गावरंगाचं तूप होतं, ते चमचाभर घेतलं. एक चक्का दही होतं, चक्का दही करतात ना, असे त्याचे तुकडे पडतात, ते चक्का दही असतं ना. ते हे दही विकणारे दही पण म्हणतात दही, ते दही म्हणतच नाही. दही म्हणजे जसं एखाद्या गाईला आपण म्हणलं दही म्हणलं, ती जशी पळती ना, तसं ते पत्रावळी टाकलं का निघालच ते दही. आणि हे दही, तर ते चक्का दही, ते भात वगैरे घेतला, मस्तपैकी खाऊन टाकला. त्याच्यानंतर 2 घंटे गेले. मग आली महाराज, काळे कुळकुळीत वांगे काढले, 4-5-6 वांगे काढले. ते वांगे इतके चांगले होते दिसायला, देखीला डोळा बसला म्हणे, इतके छान काटेरी वांगे. 4 भांगा केल्या, त्याच्यामध्ये मसाला भरला, हे फोडणी बिडणी दिली, ते तर्री बिर्री, काय भाजी झाली म्हणतात. याला म्हणा वांग्याची भाजी, तुम्हाला कोणालाच करता येणार नाही इतकी भाजी. आणि मग चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी, चुलीवर भाजलेल्या, अशा गॅसवर नाही, चुलीवर भाजलेल्या त्या बाजरीच्या भाकरी बिकरी, बाजरीचे 2 भाकरी, ते वांग वगैरे खाल्लं होते. हा बिचारा पाहू राहिला. अरे म्हणजे माझा मित्र म्हणतो ते बरोबर आहे. पुन्हा थोडा 1 घंटा 1-1.5 घंटा गेला तर लगेच गल्लीतून चालला, ऊस घ्या ऊस, 1 रुपयाला 2 ऊस, स्वस्तही होती. तिनं मोठे मोठे ऊस घेतले. असे सोडले महाराज. आता शक्ती होती ना, एवढं खाल्ल्यावर ताकद कुठे जाते, खर सोडले. मस्तपैकी 2 मोठे मोठे ऊस खाल्ले, सगळ्या चिवट्या बिवट्या खड्ड खाणून खोंडून, वर माती बिती टाकून साफ. अर्धा 1 घंटा गेला, पुन्हा एक गल्लीत आला, पेढे, 1 रुपयाला 2 पेढे, मोठे मोठे पेढे, चांगल्या घरातले खवा बनवलेले, ते पण घेतले मोठे मोठे, ते खाऊन टाकले. आणि पुन्हा मग आता ड्युटीहून यायची वेळ झाली. मग सगळं घर स्वच्छ बिच्छ करून असं खांबाला हात देऊन उभी राहिली. हा बिचारा काय गेलाच नव्हता ड्युटीला. आला खाली. खाली आल्याबरोबर त्याने ते सगळं पाहिलंच होतं. आल्याबरोबर लगेच तिथं सुरू, अहो किती वेळ लावता हो, तुम्हाला किती वेळेला सांगलं एवढा उशीर कर जाऊ नका, मला तुम्ही आल्याशिवाय मी पाणी पण. तो आपला खाली मान घालून 1 नाही 2 नाही काही नाही, आपला खाली मान घालून आतमध्ये गेला. म्हणजे काय झालं काय माहिती, यांना आज बोलत नाही. काही वकिलाची यांची काही तक्रार झाली का काय. म्हणजे अहो तुम्ही वकिलाकडे गेले होते का, ते आपलं वकील काय सांग, म्हणजे काही नाही, बाजरीची भाकर आणि मसाल्याचं वांग. मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही बाजाराला बी आले, बाजारातून येता बाजाराची काय मात, म्हणजे सकाळचा दही भात. अहो म्हणलं असं काय घेता आडेवेळे, म्हणले 1 रुपयाचे 2 पेढे. म्हणले अहो असं काय करता ढसफूस, म्हणजे 1 रुपयाचे 2 फूस. मग तिला सगळं लक्षात आलं. मग ती म्हणली तुम्हाला कसं काय कळलं, म्हणजे माझ्या वाचून तुला कसं गिळलं हे सांगा दे. विठ्ठल हे सगळे स्वार्थमूलक नाते, एवढं जाणून घ्यायचं फक्त. हे तुम्हाला कळेल, अंतकाळच्या वेळेला कळेल की हे जे काही आपण म्हणतो माझं माझं माझं, हे असं काही नाहीये. सुरनर मुनी सबके यही रीती, सुरनर मुनी सबके यही रीति, स्वार्थ लागी करही सब प्रीति, स्वार्थ लागी करही सब प्रीति. स्वार्थमूलक प्रेम असतं ते तुम्हाला अंतकाळच्या वेळेला सगळं गणित लक्षात येईल. म्हणून आपलं शेवटचा क्षण यायच्या आधी साधून घ्या, कारण त्याचा काही नियम नाही बरं. कधी आपलं ठरलेलं आहे, आपलं काही कळत नाही. माणसाला वाटतं नाही अजून आपण निब्बर आहेत,
तुमचा भ्रम आहे. कधी पण कोणाचं कधी काहीही होऊ शकतं. चालता चालता होऊ शकतं. एकदमच कानावर बातमी येते, गेला हो बापरे, खरंच वाटत नाही म्हणजे आम्ही काल दोघांनी टपरीवर गुटखा खाल्ला. कस काय गेला बा, याला विचार चालू कस काय गेला, कस काय. त्याच्यातला एखादा मनुष्य विनोदी असतो, तो मला काही नाही राव, फक्त जीव जायचं निमित्त झालं. मग काय व्हायला पाहिजे, अजून काय व्हायला पाहिजे. ते हे अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून तुम्हाला अंतकाळाचा काही भरोसा नाही. म्हणून कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी. प्राण ज्यावेळेला जातं त्यावेळेला कळो येईल की राहती निराळी रांडा पोरे सक. तुकोबाराचा शब्द थोडा प्रखर आहे, रांडा पोरे शब्द वापरलेला आहे, पण ते बायका मुलं या दृष्टीनं वापरलेलं आहे की तुकोबाराय म्हणतात हे सगळे तुम्हाला वेगळे राहतील. त्यावेळेला कोणीही कामाला येणार नाही, कोणीही कामाला येणार नाही. तुका म्हणे तुझं सोडीना कोणी एका चक्र पाणी वाचून. प्रभूचं नाम तुझ्या कामाला येईल म्हणून तू अगोदरपासूनच त्याची आवड निर्माण कर, ते घेत राहा, तर तुम्हाला अंतकाळाच्या वेळेला दुःख होणार नाही. गीतेमध्ये जे वर्णन आलेलं आहे, प्रयाण काले योग बलेन चैव. हे जे गीतेमध्ये वर्णन केले, प्रयाण काले मनसा चलेन, त्या प्रयाण कालाच्या वेळेला ते फार स्थिर असतात. ज्यांनी जीव आयुष्यभर चिंतन केलं असतं. प्रयाण काले मनसा चलेन हो भक्त्या युक्तो योग बलेन चैव. भक्तियुक्त अंतकरण असतं त्यांचं, योगाचं बल असतं. हो भ्रोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतम परम पुरुषमुपैति दिव्यम. ते भ्रुकुटीमध्ये ते प्राण वगैरे आणून आणि ते सहज रीतीनं देह ठेवतात. जसं आमचे वडील आदरणीय प्रातस्मरणीय भक्तराज महाराज प्रयाण कालाच्या वेळेला त्यांनी खूप नामस्मरण केलं, हसत हसत सहज शरीर ठेवलेलं. म्हणजे भगवंताचं नामस्मरण स्वतःही केलं, दुसऱ्यालाही करायला लावलं. नाही तर प्रयाण कालाच्या वेळेला मनुष्य घाबरून जातो. त्याला ते सगळं दिसायला लागतं की आता हे आपलं खेळ खतम झाला. अशी प्रकारची स्थिती असते. म्हणून त्यावेळेला आपलं चांगलं व्हावं, गोड व्हावं, याच्यासाठी तुकोबाराय रागवत आहेत की त्यावेळेला हे सगळे तुला लक्ष देईल, हे गणित लक्ष देईल, ते आत्तापासूनच ओळखून घे. या सगळ्या प्रपंचाला आत्तापासून ओळखून घे. प्रपंच सोडायला सांगत नाही, काम सोडायला सांगत नाही. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, हे सगळं करा, पण रामनामाची विशेष आवड ठेवा. प्रपंचाकडे सामान्य दृष्टीनं बघा, विशेष दृष्टीनं रामनामाकडे बघा. का बघायचं? कारण हे शरीर परत मिळत नाही, या शरीरातच ते घडतं. इतर शरीरामध्ये परमार्थ कुठे? का तुम्ही असं पाहिलं की 5-50 गाढव जमा झाले म्हणजे दिंडी काढायची का रे? असं कधी झालं का? त्या शरीरात हे काहीच नाही ना, त्या शरीरात हे करता येत नाही. फक्त एवढंच एक शरीर आहे. कोणतं शरीर? हे नर शरीर आहे. याच्यामध्ये आपलं कल्याण करून घेता येतं. विठ्ठल मग गीतेमध्ये अनेक ठिकाणी याबद्दल तळमळ पण केली. नमाम दुष्कृतिनो मूढा हा पाहे पा शरीराच्या गावा जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थ आगावा सांडूनिया, विषयगामीचे राजबिंदी अहममतीचे जल्पवादी, विकारांतराची मांदी मिळवून या, दुःख शोकांच्या घाई पाडील याची शेची नाही, हे सांगा कारण काय, हे ग्रासिले माया. अरे हे शरीररूपी गावाला आपण कशासाठी आलेलो, एवढं माणसानं ओळखून घ्यायला पाहिजे. आणि ते ओळखण्यासाठी हा मंडप आहे. इतर ठिकाणी काही तुम्हाला कळणार नाही शरीर काय आणि कशाला मिळालेलं. तुम्हाला ते कळून घ्यायचं असलं तर रामकथा श्रवण करता, कृष्ण कथा श्रवण करा, कीर्तन श्रवण करा, प्रवचन श्रवण करा. कीर्तन एकच आहे, वेगवेगळ्या संप्रदायाची वेगवेगळ्या पद्धती आहे. कीर्तन एकच आहे. रामदासी संप्रदायाचा असो, हरिदासी संप्रदायाचा असो, वारकरी संप्रदायाचा असो, वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण विषय एकच आहे. प्रत्येक संताला जगत कल्याणाची तळमळ आहे. साधू संतांचं वाङ्मय तुमच्या कल्याणासाठी आहे. तुमचं कल्याण कशाने होईल? कधी कधी तुम्हाला गोड शब्दात बोलतील, कधी प्रखर शब्दात बोलतील, पण कल्याणाची भावना आहे. जसं आई लेकराला कधी कधी प्रखर शब्दात म्हणत असते की काट्या सावलीत मर, असं म्हणतात. म्हणजे त्याचा अर्थ मर होतो का जग होतो? शब्द तोंडातून मर निघालेला आहे, पण अर्थ जग होतो.
तसंच साधू संत तुम्हाला रागवतात, पण त्याचे अर्थ वेगळे आहेत. त्याप्रमाणे अर्थ लावायचे, आणि त्याच्या मागे कल्याण करण्याची त्यांची कामना आहे, भावना आहे. म्हणून तुकोबारा या ठिकाणी सांगतात, तुम्ही जसं त्या ठिकाणी आता जीवन जगतायत, चाललंय महाराज, रोज उठा, खा, प्या, दिवसभर इकडे तिकडे फिरा, झोपून जा, हे जिता जिशी जैसा तैसा, हे तिसऱ्या कड्यामध्ये वर्णन आहे. पुढे आहे रे वळसा. वाट्याला आलेलं जीवन जसं तसं तुमचं चाललंय बाबा. दिवस गेलेला आहे, 15 गेला, महिना गेला, वर्ष गेलं, झालं, चालले आपले दरवर्षी वाढदिवस, हॅपी बर्थडे टू, चालूच आहे आपलं हे कार्यक्रम. पण 1 वर्ष तुमचं घटलं हे लक्षात कुठे, तुम्ही त्याला वाढदिवस म्हणायला लागले. त्याला काय म्हणायला लागले, वाढदिवस, आणि ते घटदिवस. वर्ष घटलं का वाढलं? वर्ष घटलं, पण त्याला आपण वाढदिवस म्हणतो. हे आपले उलटे बोलणे आहेत सगळे. आपण नारळ घेऊन जरी गेलो तर कुठे चाललो म्हणतो, मारुतीला फोडायला. मारुतीला फोडायला, काय भाषा आहे आपली. असं हे बोलणं चालूच असतं, उलटे सुलटे आपण बोलतच असतो. कापूर कुठे घेऊन झालं म्हणून देवाला जाळायला. सहजच बोलतो माणूस, सहज बोलतो. असं काय गोष्टी. तर मनुष्याने हे सगळं जागं झालं पाहिजे, आणि ते जागं होण्याचं मंडप आहे. म्हणून तुम्ही सर्वजणांनी या गोष्टीचा लाभ घ्यायला पाहिजे. ही कथा श्रवण करा, बहुसंख्येनं या, सगळ्यांनी याचा आनंद घ्या. कारण ह्या गोष्टी परत परत घडत नाही. निमित्त कोणीतरी असतं महाराज, जसं आमच्या ताई निमित्त आहेत, पण त्यांच्या माध्यमातून हे सगळं घडतंय, हे सगळं तुम्हाला लाभ मिळतोय, याचा लाभ घ्यायला पाहिजे. आता या आम्ही पत्रिका पण आणलेल्या आहे. इथे गजानन कॉलनीमध्ये सुद्धा 19 तारखेपासून ज्ञानेश्वरी पारायण आहे. ज्यांना बसता येत असेल ते बसा. सकाळी 6 ते 9:30 वाजेपर्यंत पारायण आहे. रात्री आम्ही मुद्दाम या अयोध्येमध्ये भगवान रामचंद्र प्रभू रामलल्ला विराजमान होत आहेत, तो कालावधी हा एक आलेला आहे आमचा. त्यामुळे आम्ही कीर्तनाच्या ऐवजी तिथे रात्री 8 ते 10 या वेळेमध्ये उत्तरकांड ठेवलेलं आहे. प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकाचं वर्णन वगैरे, रामराज्य कशाला म्हणतात, आनंदाचं वातावरण कसं झालं होतं अयोध्येमध्ये, तो सगळा विषय तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. ज्याला ज्याला त्या ठिकाणी याची रुची असेल ते जरूर या, तो लाभ जरूर घ्या. अशा प्रकारचं साधू संत तुम्हाला वारंवार जागं करतात. तुम्ही आहे त्या पद्धतीनं जर जीवन जगत राहिलात नुसतं, तर हा म्हणता आयुष्य निघून जाईल. जिता जिशी जैसा तैसा, पुढे आहे रे वळसा. पुढं मात्र एक वळसा आहे. पुढं तुम्हाला यमराज तुम्हाला चांगलं ठेवणार नाही, खूप मारतील, शिक्षा करतील. पुढं तो वळसा आहे. प्राणोत्क्रमण झाल्यानंतर तुम्हाला यमदंड स्वीकारावा लागेल. ते काही यमदंड म्हणजे काही जावयाचा थाट नाही. जसं पहिल्यांदा लांबचा जावई आल्यानंतर काय करू काय नाही, काय करू काय नाही असं सासूबाईला वाटत असतं ना. लांबचा जर जावई असं, दूर जावई भगवान बराबर, गाव जावई आदो, घर जावई गदो, असं. मग त्या जावायचा, लांबच्या जावायचा जसा थाटमाट असतो, तसा यमराजांकडे एकदा गेल्यानंतर ते काय आपल्याकडे थाटमाट नाही. चला बाबा तुम्ही धोंड्याच्या महिन्यात आले असं यमराज थोडं म्हणतात. यमराज आपल्या सगळ्या दूताला असं थोडं सांगतो, अरे पुरणपोळ्या कर, हे धोंड्याच्या महिन्यात आलेलं आहे, असं काही नाही महाराज. ते रट्टे ठेवून देतात. म्हणून पुढे आहे रे वळसा, उगवणी फासा काय करणे ते करे. आत्ताच तुम्हाला हे शरीर मिळालेलं आहे ना, आयुष्य तुमचं क्षणाक्षणाला चाललेलं आहे. पण जागे होऊन तुम्ही त्या ठिकाणी भगवान नामचिंतनाला लागा. विशेष स्वतःने त्याचं प्रेम कसं निर्माण होईल याच्यासाठी तुम्ही ग्रंथ घरात ठेवा, वाचन करा, साधू संतांची संगती करा, तीर्थयात्रा करा. जसं आमच्या शालिनीताईंनी ग्रंथ लिखाण केला, ज्ञानोबरायांचे अनमोल शब्द येते, पण एवढा मोठा 9,000 ओव्यांचा ग्रंथ लिखाण करणं आतून आवड लागते. त्यावेळेला सगळ्या गोष्टी घडतात. आमचा श्रीकांत आलेला आहे, यानं ज्ञानेश्वरी खूप सुंदर लिखाण केलं, इतकं चांगलं केलं की त्या वहीवर तो पारायण करू शकतो. इतक्या सुबक शब्दामध्ये ज्ञानेश्वरी लिखाण केली. नुसती ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकोबाराचा गाथा लिखाण केला, 4092 काही अभंग, इतके अभंग सगळे लिखाण करणं, आणि माणसं वाचत सुद्धा नाही. लिहिणं म्हणजे काही सोपं वाटलं काय तुम्हाला? कधी आपण म्हणलो गाथ्याचं पारायण येतं का? बापरे, गाथा नाही ना महाराज, एवढं कुठं टाईम आहे. किती वाजेस तर चालतं?
चालेल 5 वाजता आरती 5च्या पुढे लोक आरतीले खूप अवघड गोष्टी आहेत. माणसाला आवड नाही या गोष्टीची. आवड पाहिजे त्यावेळेला साधू संतांचं वाङ्मय कळतं. म्हणून उगवणी फासा काय करणे ते करे. आपलंच आपल्याला उद्धार करायचा. उद्धरेद आत्मनात्मानम हा आपलाच त्या ठिकाणी उद्धार आपल्याला करून घ्यायचा असे तो आहे. म्हणून आपला वेळ झाला. आता 2-3 मिनिटं राहिले. शेवटच्याकडे तुम्हाला अर्थ सांगतो. केले होय याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे तुका म्हणे कर्मे जाळून या तशी तुका म्हणे वर्मे जाणून या तरती. वर्म तुम्ही लक्षात ठेवा की याच जन्मामध्ये तुम्हाला ऊर्ध्वगती प्राप्त होते, अधोगती प्राप्त होते. हे जसं तुमचं कर्म असेल तशा गोष्टी होतील. ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस हा ऊर्ध्वगती, मध्यगती, अधोगती हे सगळं तुम्हाला तुमच्या कर्मानुसार मिळणार आहे. म्हणून याच जन्मात होतं. केले होय याचे जन्मे पण अवघे विठोबाच्या नामे. विठ्ठलाचं नाम घ्या. सुरुवातीला सांगतात की काही म्हणा राम राम आणि शेवटच्या कडव्यात म्हणतात विठ्ठलाचं नाम. म्हणजे याचा अर्थ असा की राम आणि विठ्ठल याच्यामध्ये भेद बघू नका. जो राम आहे तोच विठ्ठल आहे हे लक्षात ठेवा. जो राम आहे तोच कृष्ण झालेला आहे. कृष्णच विठ्ठल झालेले आहेत. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीयुनी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. म्हणून या तुकोबाराने तुम्हाला सांगितलं तुम्ही विठ्ठल नाम घ्या, राम नाम घ्या, हे सगळं तुमचं काम होईल. म्हणून केले होय याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे तुका म्हणे वर्मे जाणून या तरती. वर्म कर्म तुम्ही एकदा समजावून घ्या की कशामध्ये आपलं कल्याण आहे, कशामध्ये आपल्याला खरं ब्रह्मानंदाची प्राप्ती होणार आहे हे जाणून घ्या आणि मग त्याप्रमाणे जीवनाची वाटचाल करा. काम तुम्हाला वाटेल आलेलं काही तुम्ही सोडून जा असं साधू संत म्हणत नाही. पण काम करत असतानाही, प्रपंचाचे उद्योग करत असतानाही सावधगिरी बाळगायची. फक्त सावधगिरी बाळगायची की कल्याणाची साधना कोणती आहे. बाकी याला सोडायचं नाही. सोडलं तर सगळा व्यवहार बिघडून जाईल ना. कर्म काय भगवंताने अर्जुनाला थोडं सांगितलं तू युद्ध करणं सोडून दे म्हणून. उलट भगवंताने सांगितलं तस्मात सर्वेषु कालेषु हा युद्धच म्हणजे कर्म करा पण तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर माझं स्मरण ठेव. हे महत्वाचं आहे. असा या अभंगाचा भाव सांगितलेला आहे. मोठ्या प्रेमाने एकदा भजन करा. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा वाद्य बंद ठेवू. आपण एकदा सगळ्यांनी मिळून, महिला पुरुषांनी मिळून एकदा मोठ्याने गर्जना करायची. कीर्तनाचा आपला भाव आपण सांगून दिलेला आहे. फक्त आवाज कोणी चोरू नका. काय जेवढा आवाज दिला तेवढ्या आवाजाचा वापर करा. पुंडलिक वरदा हरिठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ प्रभु रामचंद्र भगवान बजरंगबली हनुमान जी महाराज की. वाह जय श्री राम. वाह वाह वाह. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. संपूर्ण अभंगाचं सार एवढंच आहे की प्राप्त झालेल्या आयुष्याचं मातेर होता कामा नये आणि प्रत्येकाची जबाबदारी आपण स्वतः एकटे सुधरा.
बाकी जगाला कधी सुधारायचं, लोक असेन लोकांकडे नाही बघायचं, आपण स्वतः सुधरून जा बस. ज्या वेळेला आपल्याला हे कळतं त्यावेळेला आपण सुधरून जायचं, वाङ्मयाचं चिंतन करायचं, साधू संतांची सानिध्य करायचं, भगवत कथा श्रवण करायची. जेवढा वेळ आपल्याला देता येईल तेवढा वेळ आपण प्रभूचं चिंतन करायला पाहिजे. नाही तर आमच्या गावी काही लोक रिटायर झालेले पत्ते खेळतात. मी म्हणलं का हो असं, टाईमच जात नाही आपला, टाइमपास. अरे उलट तुला भगवंताने ही वेळ दिलेली आहे, आता तुला हे सगळं आयुष्य भगवंताच्या चरणी समर्पित करायचं. उरले ते हरी तुम्हा समर्पण. बर्वे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या हारी. हे फार चांगलं झालं की बाबा आपण आतापर्यंत मेलो नाही, हे चांगलं झालं ना, बाकी काही चांगलं नाही झालं. हो, बंगला बांधला म्हणजे चांगलं झालं, चांगलं झालं दाखवायला लागलाय, इकडून अशी व्यवस्था केली तिकडून तशी व्यवस्था केली, गॅलरीतून पुन्हा डिझाईन दाखवायला लागला, वाकून वाकून पडलं. मग आता बंगला बांधला का चांगलं झालं? बंगला बांधला म्हणायचं फक्त, तिथं चांगलं झालं काय? आपण मेलो नाही हे चांगलं झालं, बाकी काय चांगलं झालं? घोडं घेतलं का चांगलं झालं? घोडं घेतलं म्हणायचं, घोडं घेतलं म्हणायचं चांगलं झालं काय? ते घोड्यावरचा बसलं दंदन दंदन निघालं, त्या घोड्याने घेतलं अंग काढून. मग आता घोडं घेतलं का चांगलं झालं? घोडं घेतलं म्हणायचं. लग्न झालं का चांगलं? लग्न झालं. बायको मिळाली का चांगलं झालं? फक्त बायको मिळाली म्हणून चांगलं झालं म्हणतात. एखाद दिवशी असा तडाखा दाखील तुम्हाला, मग तुम्हाला वाटेल मग कोणाला सांगावं का नाही सांगावं. मग लोक विचारतात कसं काय, बरं चाललं का? फक्त एवढंच चांगलं आहे. काय चांगलं झालं? आपण आतापर्यंत मेलो नाही हे बरं झालं, हे चांगलं झालं. मग राहिलेलं जे आयुष्य ते भगवंताचं चिंतन करायचं. ऐशी जोडी करावा, रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. आमचे मोठे बंधू आहेत विठ्ठलभाऊ, त्यांचं खूप भजनाचं प्रेम आहे त्यांना. म्हणजे पूर्ण त्यांना कळतं तेव्हापासून ते रोज नित्यानं काकडा भजन वगैरे करायचं. आमच्या गावी भजन होतं तर दिवस उगेपर्यंत झोपत नाही ते, रात्र रात्र भजन. भजन हे फार महत्वाचं आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. इथे सुद्धा गजानन कॉलनीमध्ये काकडा भजन चालू आहे. ही सगळी भजनी मंडळी म्हणतात विठ्ठल भाऊमुळे सगळा वेगळाच आनंद आहे. ते सगळं भजन हे फार महत्वाचं आहे. हे तुम्ही जोड करा, भगवान नामचिंतन करा. आता यथामती मी तुम्हाला अभंगाचा भाव सांगितलेला आहे. बोलण्याच्या ओघात काही शब्द चुकीचे आले असले तर ते माझे मला पदर परत द्यायचे. जे काही योग्य असेल ते तुमच्या कल्याणासाठी त्याचा वापर करायचा. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे तुमते विनवित्वसे. प्रभू तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी गेले, एथ माझे जी उरले पायी कपन. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय. ज्यांना कुणाला गजानन कॉलनीतील सत्याचे पॉम्पलेट जर न्यायचे असतील